हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत काही एक्स्ट्रा सम्स रिलेटेड टू वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट, काही न्यू ॲडजस्टमेंट्स, काही न्यू थिंग्स, त्याच्याने आपण आपले सम्स कोणत्या पद्धतीने एक्झाममध्ये सॉल्व्ह करू शकतो. आपण स्टार्ट करूया आपल्या सेशन विथ न्यू सम. सो मी स्क्रीन शेअर करते. बघा, तुमच्या स्क्रीनवर एक सम दिसत असेल. आज आपण फर्स्ट हा सम सॉल्व्ह करणार आहोत. मी सगळ्यात पहिले सम रीड करते, एक्सप्लेन करते आणि त्याच्यानंतर आपण त्याला सॉल्व्ह करूया. फ्रॉम द फॉलोइंग फिगर्स प्रिपेअर अन एस्टिमेट ऑफ द वर्किंग कॅपिटल. मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं सम कोणताही असो, सगळ्यात पहिले तुम्हाला युनिटचं कॅल्क्युलेशन करायचं आहे वर्किंग नोटमध्ये. देन यू हॅव टू कॅल्क्युलेट पर युनिट. ओके, तर आता इथे तुम्हाला प्रोडक्शन दिलेले आहेत 30,000 युनिट्स. हे जे 30,000 युनिट्स आहेत ते तुम्हाला पूर्ण इयरसाठी दिलेले असतात, पूर्ण पर ॲनमचे दिलेले असतात. तर तुम्हाला याला कन्वर्ट करायचे. ते सगळ्यात पहिले हे युनिट्स पाहिल्यानंतर तुम्हाला कन्वर्ट करण्यासाठी हे बघायचं आहे की पूर्ण समचा डेटा कोणता आहे, वीकमध्ये आहे, डेजमध्ये आहे की मंथ्समध्ये आहे. तर चला आपण सगळ्यात पहिले डेटा बघूया. बघा, खाली दिसतंय तुम्हाला 2 मंथ्स, 1 मंथ, 3 मंथ्स. म्हणजे तुमचा दिलेला डेटा, दिलेला सम कशात आहे, मंथ्समध्ये आहे. तर मी जो पण माझा डेटा आहे त्याला मी युनिट्सला कशात कन्वर्ट करेल, मंथ्समध्ये कन्वर्ट करेल. म्हणजे मी 30,000ला कशाने डिवाइड करेल, 12ने डिवाइड करेल, कारण माझ्याकडे किती मंथ्स असतात, 12. तर ठीक आहे, मी सगळ्यात पहिले ते करून घेईन. इथे कुठेही कंपनीचं नाव दिलं नाहीये, तर माझं कंपनीचं नाव ब्लँक असेल. इथे कोणत्याही कंपनीचं नाव नाहीये. इथे मला पर मंथ युनिट काढायचं. सगळ्यात पहिली वर्किंग नोट असेल माझी 30,000 युनिट्स डिवायडेड बाय 12. 30,000ला जेव्हा 12ने डिवाइड कराल तेव्हा तुमचा आन्सर किती आला पाहिजे, तुम्ही कॅल्सीवर कॅल्क्युलेट करा. कॅल्सीवर जर तुम्ही डिवाइड केलं असेल तर तुमचा आन्सर इथे आला असेल 2,500 युनिट्स. पुढे लिहाल पर मंथ. म्हणजे इथे सगळीकडे तुमची जी युनिट्स येतील ते किती येतील, 2,500. चला आता पुढचा पार्ट बघूया आपण समचा. नेक्स्ट पार्ट आहे पर युनिटचं कॅल्क्युलेशन करायचं. या दोन गोष्टी मला सगळ्यात पहिले कॅल्क्युलेट करायच्या आहेत, कारण याच्याशिवाय मी माझा ॲक्च्युअल सम सॉल्व्ह करू शकत नाही. तर सेलिंग प्राईस मला दिली आहे 10 रुपीज. रॉ मटेरियल मला सांगितले 60% ऑफ सेलिंग प्राईस. डायरेक्ट वेजेस मला सांगितले 1/6 ऑफ रॉ मटेरियल अँड ओव्हरहेड्स मला सांगितलं आहे ट्वाईस द डायरेक्ट वेजेस. ओके, तर सगळ्यात पहिले जे दिलेलं आहे ते मी नोट डाऊन करून घेईल. सेलिंग प्राईस मला दिली आहे 10 रुपीज. ओके, तर मी इथे सेलिंग प्राईस सेल्समध्ये लिहिते 10 रुपीज. त्याच्यानंतर मला सेकंड इन्फॉर्मेशन दिली आहे रॉ मटेरियल आहे 60% ऑफ दी सेलिंग प्राईस. ओके, रॉ मटेरियल इथे येतो, काय सांगितलं आहे, 10चा किती पर्सेंटेज, 60%. तर 10वर कसला सेलिंग प्राइस कसला काढायचा आहे, 60% सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस आहे माझी 10 रुपीज. कॅल्सीवर घ्या 10 मल्टिप्लाय बाय 60%, कारण मला 10चा 60% काढायचा आहे. बघा, तुम्हाला स्क्रीनवर कॅल्क्युलेशन दिसत असेल, तर माझा आन्सर येईल 6 रुपीज. ओके, देन मला इन्फो दिलेली आहे डायरेक्ट वेजेस 1/6 ऑफ रॉ मटेरियल. 1/6 ऑफ रॉ मटेरियल, तर रॉ मटेरियल किती आहे माझा रॉ मटेरियल आहे 6 रुपीज. तर मला सांगितलं आहे 6 मल्टिप्लाय बाय 1/6, तर माझा आन्सर येईल 1 रुपीज. आता इथे तुम्हाला ओव्हरहेड्स एकच दिलेला आहे, तर मी इथे लिहिते ओव्हरहेड्स. ओव्हरहेडची इन्फॉर्मेशन बघा तुम्हाला काय दिलेली आहे, ट्वाईस द डायरेक्ट वेजेस. डायरेक्ट वेजेस किती आहेत माझे, 1 रुपीज. 1 रुपीज आहे, त्याचा किती घ्यायचा आहे, ट्वाईस. ट्वाईस मीन्स मल्टिप्लाय बाय 2, तर माझा आन्सर येईल 2. आता टोटल कॉस्ट तुम्हाला कशी काढायची आहे, 6 + 1 + 2 इज इक्वल टू 9. 9 टोटल कॉस्ट आहे, 10 रुपीज सेल्स आहे, तर तुमचा प्रॉफिट कसा येईल, 10 - 9. ओके, दिस इज युअर प्रॉफिट. इथपर्यंत होप्स तुम्हाला समजलं असेल. आधी आपण पर मंथचे युनिट्स काढले, त्याच्यानंतर आपण पर युनिटचं कॅल्क्युलेशन केलं. त्याच्यानंतर मला माझ्या इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत. मटेरियल म्हणजे रॉ मटेरियल किती रिक्वायरमेंट आहे, 2 मंथ्सची. प्रोडक्शन टाइम म्हणजे वर्क इन प्रोग्रेस. प्रोडक्शन मीन्स रिलेटेड टू वर्क इन प्रोग्रेस, याचा किती टाइम आहे, 1 मंथ. फिनिश गुड्स इन स्टोर 3 मंथ्स.
क्रेडिट फॉर मटेरियल 2 मंथ्स. क्रेडिट फॉर मटेरियल आपण कोणाकडून घेतो? सप्लायर कडून. सप्लायर म्हणजे माझे क्रेडिटर्स. तर क्रेडिट फॉर मटेरियल म्हणजे जर असं कुठे दिलं असेल तर दीज आर युअर क्रेडिटर्स. क्रेडिट अलाउड टू कस्टमर्स. कस्टमर्स तुमचे कोण असतात? डेटर्स. तर डेटर्स दिलेला आहे. कॅश बॅलन्स तुम्हाला दिलेला आहे 40,000 अँड देन सांगितलं आहे वेजेस अँड ओव्हरहेड्स आर पेड इन बिगिनिंग ऑफ नेक्स्ट मंथ. दिस मीन्स या महिन्यात पे करायचे होते पण मी या महिन्यात पे न करता कधी केले? नेक्स्ट मंथच्या बिगिनिंगला. तर किती पिरियड लेट पे केला? 1 मंथ. या महिन्यात द्यायचे होते पण या महिन्यात न देता मी नेक्स्ट मंथच्या बिगिनिंगला पे केले. तर किती लेट केला? 1 मंथ. तर माझं हे काय येईल? आउटस्टँडिंग. वेजेस आणि ओव्हरहेड्स तुम्हाला काय करायचे? आउटस्टँडिंग दाखवायचे फॉर 1 मंथ. In production, all the material are charged in the initial stage and wages and overheads accrue evenly. It's just information for you all. छोटासा सम आहे. जस्ट थोडेफार कॅल्क्युलेशन्स करायचे. चालू करूया आपण. मटेरियल इन हँड दिलाय 2 मंथ्स. ओके. तर रॉ मटेरियल मध्ये मी माझे सगळ्यात पहिले युनिट्स लिहिल 2500. रॉ मटेरियलचा पर युनिट बघा किती दिलाय? 6 रुपीज. ड्युरेशन 2 मंथ्स. तर मल्टिप्लाय करूया आपण. सगळ्यांना माझा आन्सर येईल 30,000. देन तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे प्रोडक्शन टाइम. प्रोडक्शन टाइम किती दिलाय? 1 मंथ. तर प्रोडक्शन टाइम मध्ये इथे सगळीकडे तुम्ही आधी काय लिहाल? 2500, 2500, 2500. 1 मंथ. पण आता मला याचे सगळ्यात पहिले रॉ मटेरियल लिहावे लागतील. पर युनिट लिहावे लागतील. तर रॉ मटेरियलचा पर युनिट किती आहे? 6. लेबरचा पर युनिट किती आहे? 1. आणि ओव्हरहेडचा पर युनिट किती आहे? 2. तुम्हाला इथे बघायचे आहेत या सेक्शन मध्ये पर युनिट. 1 मंथ. तर मी इथे लिहिल 1. इथे 1 मल्टिप्लाय बाय काय करेल? हाफ. कारण लेबर आणि ओव्हरहेड्स माझे काय होतात? हाफ होतात. तर मी इथे असं करण्यापेक्षा मी तुम्हाला काय करेल? इथे ब्रॅकेटमध्ये लिहून टाकते म्हणजे तुम्हाला समजेल. मला ह्यात हे दोन्ही गोष्टी मला काय करायच्या आहेत? 50% करायचे, हाफ करायचे. लेबर आणि ओव्हरहेड्स. ओके. चला मी कॅल्क्युलेशन करते. याला मल्टिप्लाय करायचं याच्याने. देन मल्टिप्लाय बाय दिस. याच्यात मी याला मल्टिप्लाय करेल, याला मल्टिप्लाय करेल, याला मल्टिप्लाय करेल, परत मल्टिप्लाय करेल आणि लिहिल 50%. आणि याच्यात सुद्धा मी हे सगळं मल्टिप्लाय करेल इंडिव्हिज्युअली आणि लिहिल 50% करेल त्याचा. समजलं? तर हे असं माझा आन्सर आलेला आहे. आता 2499 याच्या पुढे तुम्ही डायरेक्ट आन्सर लिहू शकता. कॅल्सीवर करत असाल तर 2500 म्हणजे तुमचा आन्सर काय होईल? व्यवस्थित सॉल्व्ह होईल. देन युअर फिनिश गुड्स पार्ट. फिनिश गुड्स पार्ट मध्ये तुम्हाला बघा काय दिलेलं आहे? 3 मंथ्स. तर चला इथे मी 3 मंथ्स पण माझं हे सेम राहील. फिनिश गुडचे जे पर युनिट आहेत जे युनिट्स आहेत ते काय राहतील? 2500. फिनिश गुड साठी आपण घेतो टोटल कॉस्ट. माझी टोटल कॉस्ट आहे 9 रुपीज आणि ते दिलेलं आहे 3 मंथ्स. तर 3 मंथ्स साठी मी काय करेल? मल्टिप्लाय करेल 2500 मल्टिप्लाय बाय 9 मल्टिप्लाय बाय तुमचा आन्सर 67,500. देन डेटर्स. त्याच्यानंतर तुम्हाला दिले क्रेडिट फॉर मटेरियल, क्रेडिट अलाउड टू कस्टमर. मटेरियल म्हणजे मी सांगितलेलं तुम्हाला क्रेडिटर्स. क्रेडिटर्स आहे 2 मंथ्स आणि कस्टमर्स म्हणजे डेटर्स आहेत 3 मंथ्स. ठीक आहे. मी आधी डेटर्स लिहून घेते. डेटरसाठी काहीही सांगितलं नाही तर तुम्ही कशावर कॅल्क्युलेट कराल? सेल्सवर. आणि किती मंथ आहे? 3 मंथ्स आहे. चला कॅल्क्युलेट करूया. this multiply by this multiply by this. कॅश अँड बँक बॅलन्स तुम्हाला बघा इथे डिरेक्टली दिलेला आहे 40,000. तुम्ही इथे डिरेक्टली लिहू शकता 40,000. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेले क्रेडिटर्स. क्रेडिटर्स तुम्हाला दिलेले 2500. क्रेडिटरसाठी आपण घेतो रॉ मटेरियलचे पर युनिट्स घेतो
कारण क्रेडिटर्स कडून आपण मटेरियल परचेस करतोय आणि याचे मंथ्स बघा किती दिलेत, क्रेडिट फॉर मटेरियलचे 2 मंथ्स, तर मी इथे लिहील 2 मंथ्स, मल्टिप्लाय करा. Then outstanding wages and overheads. Outstanding wages and overheads वाल्या पार्ट मध्ये तुम्हाला युनिट सेम लिहायचे. वेजेसचे किती आहेत, लेबर 1 रुपीज आणि ओव्हरहेडचे किती आहे 2 रुपीज. तुम्हाला या पार्ट मध्ये बघायचं, मी परत परत सांगतेय. त्याच्यानंतर तुम्हाला किती लेट झाला, आउटस्टँडिंग किती झालं ते लिहायचं. तर मी तुम्हाला सांगितलेलं बिगिनिंग ऑफ नेक्स्ट मंथ म्हणजे 1 मंथ लेट झाला, तर मी 1 मंथ इथे लिहितेय. मी इथे कॅल्क्युलेट करेल. सेम पार्ट मी इथे पण कॅल्क्युलेट करेल. आता माझा पूर्ण ऍसेट वाला पार्ट कॅल्क्युलेट झालेला आहे, लायबिलिटीज वाला पार्ट सुद्धा कॅल्क्युलेट झालेला आहे. मला यांची टोटल घ्यायची आहे, तर मी यांची टोटल घेते. त्याच्यानंतर मला टोटल घ्यायची आहे लायबिलिटीजची, ती पण घेतली. त्याच्यानंतर वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट तुम्हाला इथे मिळणार आहे 1,93,750. हाव, डायरेक्टली मी ते फॉर्म्युला पुट केलेलं, तुमचा आन्सर डायरेक्टली आलेला आहे. पण तुम्हाला इथे स्वतःहून कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुमचा आन्सर इथे येणार आहे 2,31,250 मायनस 37,500. तुम्हाला करंट ऍसेट मधून करंट लायबिलिटीज लेस करायचे, तुम्हाला काय मिळेल, वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. त्याच्यानंतर तुम्हाला मार्जिन ऑफ सेफ्टी जर विचारलं, या सम मध्ये विचारलं नव्हतं तर मी एक्स्ट्रा सांगितलं नाही, बट इथे कॅल्क्युलेटेड आहे. मार्जिन ऑफ सेफ्टी ऑलवेज ऍड होतं, तर मी दिलेलं जे काही असेल त्याच्यावर मी काय काढेल, 10% काढेल आणि 10% काढून मी त्याच्यावर काय करेल, ऍड करेल. ऍड केल्यानंतर माझा आन्सर येईल 2,13,125. तर माझा इथे फर्स्ट सम सॉल्व्ह झालेला आहे, तुम्ही बघू शकता. दिस इज माय फुल सम. तुम्ही तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करून घेऊ शकता. पुन्हा एकदा रिपीट करा, डाऊट राहिले नाही पाहिजेत. डाऊट असतील तर तुम्ही ते क्लिअर करून घ्या. खूप इझी थिंग्स आहे. आय थिंक याच्यात डाऊट असण्यासारखं काहीही नाहीये. आणि डाऊट जर क्लिअर होत नसेल तर याचा फक्त एकच रिझन आहे, तुम्ही व्यवस्थित लेक्चर ऐकत नाही आहात. ओके, मन लावून ऐका, समजून ऐका, स्वतःहून सॉल्व्ह करा, तर कोणत्याही टाईपचे डाऊट्स तुम्हाला राहणार नाहीत. हा सम सध्या तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. चला अजून एक सम आपण स्टार्ट करूयास. न्यू सम आहे, थोड्या एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहेत. इन्फॉर्मेशन सेम आहेत बट थोडं फिरवून तुम्हाला दिलेले आहेत, तर तुम्हाला त्या समजून सॉल्व्ह करायच्या आहेत. तर आपण आधी सम रीड करून घेऊया. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन गिवन बाय मेसर्स क्यू अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, prepare an estimate of working capital for the year 31st March 2017. तर तुमचं कंपनीचं नाव आहे, कंपनीचं नाव वाचल्या वाचल्या तुम्हाला आधी लिहायचं आहे इथे कंपनीचं नाव. तर मी इथे लिहिते मेसर्स क्यू अँड कंपनी लिमिटेड. ओके, मी इथे लिहून ठेवते. देन estimated level of activity means your production units. Okay, 1,04,000 units for the year 52 weeks. म्हणजे पूर्ण इयरचं दिलेलं आहे, पण त्या इयरचं पूर्ण कॅल्क्युलेशन तुम्हाला कसं दिलंय, वीक्स मध्ये दिलेलं आहे. तुम्हाला त्या युनिट्स कशात कन्वर्ट करायचे आहेत, वीक्स मध्ये कन्वर्ट करायचे. तुमचे टोटल युनिट्स आहेत 1,04,000. तुम्हाला इथे वीक सुद्धा दिलेत की पूर्ण वर्षात किती वीक्स असतात, 52 वीक्स. तर तुम्हाला 52 ने काय करायचंय, डिवाइड करायचं. जेवढे वीक्स दिले असतील तेवढ्या वीक्सने तुम्हाला काय करायचंय, डिवाइड करायचंय. तर मी इथे लिहिते 1,04,000 डिवायडेड बाय 52. तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तुम्ही तुमच्या कॅल्सीवर करा. 1,04,000 डिवायडेड बाय 52. आन्सर किती येईल, 2,000. तुमचा आन्सर इथे येईल 2,000 युनिट्स. हे युनिट्स तुम्हाला सगळीकडे काय करायचे, यूज करायचे. ओके, देन
कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल पर युनिट इज 5 रुपीज. कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल किती आहे 5, तर मी ते पर युनिट लिहून टाकते 5. कॉस्ट ऑफ मटेरियल पर युनिट 40% ऑफ रॉ मटेरियल. ओके, लेबर वाला पार्ट 40% ऑफ रॉ मटेरियल. तर रॉ मटेरियल किती आहे 5 रुपीज, त्याचा किती काढायचा आहे 40%, तर माझा आन्सर येईल 2 रुपीज. देन कॉस्ट ऑफ ओव्हरहेड्स पर युनिट 50% ऑफ द लेबर कॉस्ट. ओव्हरहेड्स किती आहेत लेबर कॉस्टचा 50%, तर लेबर कॉस्ट घेतली त्याच्यावर किती काढले 50% काढले. प्रॉफिट पर युनिट इज 200% ऑफ दी ओव्हरहेड. तर आता मला याची फक्त आधी टोटल कॉस्ट काढायची आहे, तर मी टोटल कॉस्ट काढून घेते. दिस इज माय टोटल कॉस्ट. त्यांनी सांगितले प्रॉफिट किती आहे ओव्हरहेडचा 200%. तर ओव्हरहेड किती आहे 1 रुपीज. 1 रुपीजचा किती काढायचा आहे तुम्हाला 200, तर किती आले 2 रुपीज. तर सेलिंग प्राइस कसे काढाल तुम्ही टोटल कॉस्ट मध्ये तुमचं प्रॉफिट ऍड कराल तर तुमची सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस किती आली तुमची 10 रुपीज. तर तुमचं इथे वर्किंग नोट काय झालेली आहे कंप्लीट झालेली आहे. पुन्हा एकदा रिवाइंड करा आणि पुन्हा मी जे जे एक्सप्लेन केलं ते तुम्ही पुन्हा एकदा ऐका, तर तुम्हाला बेटर पद्धतीने समजेल की आपण काय केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 4 वीक्स. प्रोसेसिंग पिरियड म्हणजे वर्क इन प्रोग्रेस 4 वीक्स. स्टॉक ऑफ फिनिश गुड्स 4 वीक्स. क्रेडिट टू डेटर्स 6 वीक्स. क्रेडिट बाय द क्रेडिटर्स 4 वीक्स. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला डेटा फक्त काय करायचा आहे नोट डाऊन करायचा आहे. टाइम लेग इन वेजेस अँड टाइम लेग इन पेमेंट ऑफ ओव्हरहेड्स. दिस बोथ आर outstanding expenses. Cash and bank balance 40,000. Debtors are to be calculated on sales basis. Okay. Purchases against cash 20%. तर माझी जी पण इन्फॉर्मेशन आहे ती कशाशी रिलेटेड दिली आहे पर्चेसेस. तर पर्चेसेस कशाशी रिलेटेड असतात क्रेडिटर्स. ते इन्फॉर्मेशन हे कॅल्क्युलेशन कुठे रिलेट होतं क्रेडिटर्सशी रिलेटेड होतं. All the activities are spread evenly throughout the year. During the processing, labor and overheads accrue evenly. ओके, चला आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले बघूया रॉ मटेरियल किती दिलेलं आहे 4 वीक्स. तर मी इथे लिहून टाकते माझे युनिट्स किती आलेले 2000. रॉ मटेरियलचा पर युनिट तुम्हाला इथे मिळेल 5 रुपीज आणि किती आहे 4 वीक्स. या सममध्ये तुम्ही एक्झाम मध्ये काय करू शकता त्या पद्धतीने मी सॉल्व्ह करून दाखवते. आधी सगळा डेटा आपण सॉल्व्ह करून घेऊया आणि त्याच्यानंतर काय करूया कॅल्क्युलेशन्स करत जाऊया. ठीक आहे, हा सम आपण त्या पद्धतीने सॉल्व्ह करू. त्याच्यानंतर वर्क इन प्रोग्रेस आहे सगळीकडे 2000 युनिट. वर्क इन प्रोग्रेसचे वीक्स किती दिलेले आहेत प्रोसेसिंग पिरियड वीक्स 4, तर इथे सगळीकडे येतील 4. आता रॉ मटेरियलचे पर युनिट आहेत 5, लेबरचे आहेत 2 आणि ओव्हरहेडचे आहेत 1. त्याच्यानंतर फिनिश गुड्स मध्ये पण मी इथे 2000 लिहिल. फिनिश गुड्स कशावर कॅल्क्युलेट होतं टोटल कॉस्ट. माझी टोटल कॉस्ट आहे 8 रुपीज, पण मला फिनिश गुड्स किती कसे आहे बघा 8 वाला पॉइंट 4 वीक्स, तर मी इथे सुद्धा लिहिल 4. त्याच्यानंतर डेटर्स बद्दल मला काय सांगितलंय क्रेडिट टू डेटर्स 6 वीक्स, तर मी इथे लिहिल 2000. डेटर्स कशावर सांगितले सेल्सवर. माय सेलिंग प्राइस इज 10 अँड 6 वीक्स. आणि कॅश अँड बँक बॅलन्स बघा इथे डिरेक्टली किती दिलाय 40,000. बघा 13th वाला पॉइंट 40,000, तर मी इथे लिहिल डायरेक्ट 40,000. ओके, आता एवढं लिहून झाल्यानंतर तुम्हाला इंडिव्हिज्युअल कॅल्क्युलेशन्स करून घ्या. तुम्ही आधी सगळं काही लिहून घ्यायचं असं एक्झाम मध्ये म्हणजे तुमचा टाइम सेव्ह होईल. मग कॅल्सी एकदाच हातात घ्या आणि काय करा कॅल्क्युलेशन्स करत जा. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना ऍड करायचं असतं. सगळ्यांना ऍड करत गेलं तर तुमचं काय येईल कॅल्क्युलेशन येईल. तर मी इथे सॉल्व्ह करून परत दाखवते बघा, कारण मला 50% करायचे आहेत. मल्टिप्लाय बाय 50%. जसं हे केलं तसंच मला हे 50% करायचंय. असेच तुम्हाला काय करायचे सॉल्व्ह करत जायचे. तर असं तुम्ही सॉल्व्ह सगळ्यांना मल्टिप्लाय करत जा. फक्त एक गोष्ट विसरायची नाही, वर्क इन प्रोग्रेस मध्ये लेबर आणि ओव्हरहेड्स तुम्हाला काय करायचे 50% करायचे, हाफ करायचे. ओके, तर तुमचं असं करंट ऍसेट आलेला आहे. त्याच्यानंतर आपण क्रेडिटर्स बघूया. क्रेडिटर्सचा पिरियड दिलाय 4, तर मी इथे लिहून टाकते 4 वीक्स.
युनिट सेम राहतील 2000. क्रेडिटर्स कशावर जातात? रॉ मटेरियल, तर मी इथे लिहिते 5 रुपीज. इथे पण येईल 2000. वेजेसचे रुपीज किती आहेत? वेजेस लेबर 2 आणि ओव्हरहेडचे 1 आणि दोघांचा टाइम पिरियड किती आहे? वेजेसचा दिलाय 4 वीक्स आणि ओव्हरहेडचा दिलाय 2 वीक्स. तर इथे मी लिहील 4, इथे लिहील 2. तर मी कॅल्क्युलेशन्स करेल आता. दिस मल्टिप्लाय बाय दिस मल्टिप्लाय बाय दिस, असं मी कॅल्क्युलेशन तिघांचं करून घेईल मल्टिप्लाय करून. पण आता इथे बघा एक थिंग होतं, क्रेडिटर्सला तुम्हाला आता तुम्ही हे कॅल्क्युलेशन करून घेतलं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, बट लास्ट ऍडजस्टमेंट मी ऑलरेडी रीड केली आहे आणि जर मार्क करून ठेवली नसेल तर त्यांनी सांगितलंय परचेसेस काय आहेत? 20% अगेन्स्ट कॅश आहेत. हे जे माझे क्रेडिटर्स आहेत ते काय आहेत? 100% आहेत. याच्यातले 20% ऑलरेडी मला कॅश दिलेला आहे. क्रेडिटर्समध्ये नेहमी क्रेडिट बेसिसवर असतात, कॅश बेसिसवर नसतात. तर 20%चा मला कॅश दिलेला आहे, तर माझे क्रेडिट बेसिसवर किती असतील? 80%. आणि 20% मी कॅश घेतलेला आहे. तर तुमचं जे पण आन्सर इथे आलं असेल त्याला तुम्हाला करायचे 80%. कारण याच्यात तुम्ही फक्त 80% कॅल्क्युलेट कराल. 20% तुमचा कॅश तुम्हाला ऑलरेडी मिळालेला आहे, म्हणून तो क्रेडिटर्समध्ये येणार नाही. कॅश बेसिस कधीही क्रेडिटर्स किंवा डेटर्समध्ये येत नाही. तर तुमचं इथे फायनल आन्सर आलेला आहे 3,36,00,000 फॉर करंट ॲसेट, 52,000 इज टोटल करंट लायबिलिटी. करंट ॲसेटमधून करंट लायबिलिटी मायनस कराल तर येईल 52,000. तर तुमचा आन्सर करंट ॲसेटमधून करंट लायबिलिटी मायनस कराल तुमचा आन्सर आहे 2,64,000. तुमचं हे आन्सर आहे इथे फायनल. मार्जिन ऑफ सेफ्टी सांगितलं त्याच्यावर 10% येईल. इथे सांगितलेलं नाहीये तर कॅल्क्युलेट करायचं नाहीये. मी परत सांगतेय, फॉर्मॅटमध्ये मी एव्हरी फॉर्मॅटमध्ये का सांगतेय? तुमची रिव्हिजन व्हावी म्हणून मी एक्स्ट्रा तुम्हाला एक नॉलेज देत आहे. जर मार्जिन ऑफ सेफ्टी दिली नसेल तर ती कॅल्क्युलेट करायची नाही. 2,64,000च तुमचं काय आहे? फायनल आन्सर आहे. तेवढंच तुम्हाला फक्त काय करायचंय? कॅल्क्युलेट करायचंय. मार्जिन ऑफ सेफ्टी विचारलं तर कॅल्क्युलेट करायचं. दिस इज युअर फायनल आन्सर. ओके, हे तुमच्यासाठी तुमचं काय आहे? फायनल. तुम्ही तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित, रिवाइंड करून पुन्हा एकदा पहा. डाऊट्स नाही राहिले पाहिजे. जर तुमच्या मनात डाऊट्स आहेत आणि तुम्ही ते शेअर करत नाहीयेत तर ते डाऊट्स तुमच्या एक्झाम पर्यंत सॉल्व्ह होणार नाहीत. डाऊट्स आहेत तर विचारा, नसतील तर व्हेरी गुड की तुम्ही व्हिडिओ खूप चांगल्या पद्धतीने ऐकलाय, लेक्चर खूप चांगल्या पद्धतीने ऐकलेलं आहे, समजून घेतलेलं आहे. रेकॉर्डिंग लेक्चर्स तुमच्याकडे आहेत तर तुमच्याकडे एक बेनिफिट आहे. एक्झाममध्ये एनी टाइम कधीही जर तुम्हाला गरज लागली तर हे रेकॉर्डेड लेक्चर तुमच्यासाठी हेल्पफुल होतील. कधीही तुम्ही पाहू शकता, एनी टाइम एनीवेअर. तुमच्याकडे तुमचा डेटा, तुमचे लेक्चर्स, तुमचं सगळं काही तुमच्या मोबाईलमध्ये एका टॅबमध्ये सेव्ह आहे. तर तुम्हाला हे खूप बेनिफिशियल आहे. काही नाही समजलं 10 वेळा 15 वेळा रिवाइंड करून सुद्धा तुम्ही ते पाहू शकता. फक्त याच्यासाठी एक इम्पॉर्टंट थिंग आहे, तुमचं अटेंटिव्हनेस. तुम्ही अटेंटिव्ह राहाल, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही. ओके, तर हा सम सुद्धा तुमच्या बुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. क्वेश्चन जेव्हा मी एक्सप्लेन करते तेव्हा तो पॉज करून तुम्ही तुमच्या बुकमध्ये नोट करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही आन्सर सुद्धा मी तुम्हाला शो करते. व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमच्या बुकमध्ये काय करू शकता? नोट डाऊन करून घेऊ शकता. तर आज आपण इथे 2 सम पाहिलेले आहेत. ते दोन्ही सम होपसो तुम्हाला समजले असतील. ओके ओके स्टुडंट, आत्तापर्यंत आपण 2 सम पाहिले आणि ते दोन्ही सम तुमच्या बुकमधले होते. पण हा जो सम आता आपण पाहणार आहोत दिस इज युअर थर्ड सम आणि हा सम तुमच्या क्वेश्चन पेपर, बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये येऊन गेलेला सम आहे. तुम्हाला दिसत असेल क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला वर्किंग कॅपिटल विचारला जातो फॉर 15 मार्क्स. आता हा बोर्ड पॅटर्नचा सम आहे. क्वेश्चन आन्सर इझी येतात एकदम, फक्त त्या क्वेश्चनला तुम्हाला एक्झाम मध्ये समजून घेणं गरजेचं आहे. तर आज आपण एक पेपर मधला सम सॉल्व्ह करूया, म्हणजे तुम्हाला स्वतःसाठी अजून कॉन्फिडन्स येईल. ओके, द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज अवेलेबल फ्रॉम द रेकॉर्ड्स ऑफ SMR लिमिटेड फॉर द इयर एंडिंग ऑन 31 मार्च 2017. तर मी सगळ्यात पहिले ते लिहून घेते, SMR लिमिटेड. ओके,
देन आता या सम मध्ये बघा तुम्हाला कॉस्ट स्ट्रक्चर जे पर युनिटचं स्ट्रक्चर येतं ते ऑलरेडी दिलेलं आहे कॅल्क्युलेट करून, तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करायचं नाहीये. बट स्टील मी तुम्हाला सजेस्ट करेल, तुम्ही कॅल्क्युलेट करायचं नाहीये, पण तुमच्या बुक जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल त्या तुमच्या पेपरमध्ये वर्किंग नोटमध्ये ॲटलिस्ट हे ॲज इट इज लिहून घ्या, म्हणजे परत परत तुम्हाला क्वेश्चन पेपर बघायची गरज नाही. तर माझं रॉ मटेरियल 90, लेबर 40, ओव्हरहेड्स 80. तर मी ते लिहून घेते 90, 40, 80. तर माझं टोटल किती येईल? 210 आणि माझा प्रॉफिट किती दिलाय 30 आणि माझा सेल्स किती दिलाय, यांना ऍड करून किती येईल 240. ओके, तर मी ते लिहून घेतलं ॲज इट इज, याच्यात कोणत्याही टाईपचे चेंजेस करायचे नाही. देन रॉ मटेरियल आर इन स्टॉक ऑन एन एव्हरेज 2 months. मटेरियल्स are in process 1 month. ओके, मटेरियल and प्रोसेस मी तुम्हाला सांगितलेलं काय आहे, वर्क इन प्रोग्रेस. फिनिश गुड्स रिमेन इन स्टॉक ऑन एन एव्हरेज 1 month. टाइम लॅग इन पेमेंट ऑफ वेजेस अँड ओव्हरहेड्स किती आहे, हाफ अ मंथ. क्रेडिट अलाउड टू डेटर्स इज 2 months अँड क्रेडिट अलाउड बाय सप्लायर्स इज 1 month. सप्लायर म्हणजे तुमचे क्रेडिटर्स. डेटर्स आर एस्टिमेटेड ॲट सेलिंग प्राइस. ओके, मी डेटर्स कशावर कॅल्क्युलेट करेल, या सबमध्ये सेलिंग प्राइसवर कॅल्क्युलेट. 20% of the output is sold again cash and balance on credit. सोल्ड म्हणजे कशाशी रिलेटेड, कोणाला सेल करतो, डेटर्सला सेल करतो. तर मी ज्या पण गोष्टी सेल करते तर ते कशाशी रिलेटेड आहे, डेटर्स. डेटर्सचं जेवढं 100% आहे त्यातलं सांगितलंय की 20% कशावर सेल केलंय, कॅशवर. तर जे कॅशवर सेल केलंय ते क्रेडिटमध्ये येत नाही. मी लास्ट सम मध्ये तुम्हाला सांगितलेलं, तर तुमचे डेटर्स किती येतील, ओनली इथे 80%, कारण ऑलरेडी तुम्ही 20% काय केलेलं आहे, कॅश घेतलेली आहे. तर डेटर्सला किती घ्यायचे, 80% घ्यायचे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे द कंपनी कीप्स अ कॅश बॅलन्स 2 lakhs, डिरेक्टली दिलेला आहे. मार्जिन ऑफ सेफ्टी रिक्वायर्ड इज 10%. या सम मध्ये मार्जिन ऑफ सेफ्टी दिली आहे तर तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. युनिट्स मॅन्युफॅक्चर्ड 1,50,000 फॉर द इयर. या 1,50,000 ला तुम्हाला काय करायचं आहे, डिवायडेड बाय 12, कारण सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला कशात दिली आहे, मंथ्स मध्ये दिलेली आहे. प्रिपेअर स्टेटमेंट शोइंग द वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. ऑपरेशन्स आर इव्हनली स्प्रेड थ्रू आउट द इयर. इट जस्ट इन्फॉर्मेशन. चला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले मी काय करेल, 1,50,000 ला डिवाइड करेल 12 ने आणि कन्वर्ट करेल मंथ्स मध्ये. चला कॅल्सीवर घ्या तुमच्या, 1,50,000 डिवायडेड बाय 12, तर तुमचा आन्सर येईल 12,500 युनिट्स पर मंथ. ओके, तुमचा आन्सर इथे आलेला आहे 12,500 पर मंथ. तुमचं हे सगळीकडे जे काही आहे ते किती होऊन जाईल, 12,500. तर मी ते लिहून घेते 12,500. रॉ मटेरियलचा रेट किती आहे, 90, आणि किती मंथचं क्रेडिट दिले रॉ मटेरियलसाठी, 2 months. तर मी इथे लिहील 2 months. त्याच्यानंतर मी इथे सुद्धा सगळीकडे लिहिल 12,500. मटेरियल आहे 90, लेबर आहे 40, ओव्हरहेड्स आहे 80. पर युनिटच्या इथे कॉलम्समध्ये बघा तुम्हाला आन्सर मिळेल. आता याचा टाइम पिरियड किती दिलेला आहे, मटेरियल इन प्रोसेस 1 month. तर मी इथे घेईल 1, पण घेईल 1, इथे पण घेईल. नेक्स्ट 12,500. याच्यात आपण कशावर घेतो, टोटल कॉस्टवर. टोटल कॉस्ट किती आहे माझी, 210. मंथ्स किती दिलेत फिनिशचे, ऑन एन ॲव्हरेज 1 month. तर मी इथे लिहील 1 month. डेटरसाठी सुद्धा 12,500. डेटरसाठी आपण घेतो सेलिंग प्राइसवर दिलेलं आहे, ते इथे सेलिंग प्राइसवर घेणार. नसेल दिलं तरी सेलिंग प्राइसवर घेतो, पण कधीतरी आपल्याला दिलेलं असतं कॅश कॉस्ट बेसिस, तर तेव्हा तुम्हाला कॉस्टवर घ्यायचं. तुम्हाला काय सांगितलेलं, 20% कॅश मिळालेली आहे, तर किती अजून डेटर्स बाकी असतील, 80%. तर क्रेडिटच फक्त इथे घ्यायचं आहे. 100% होते सेल्स, त्यातले 20% कॅश मिळाले. जे कॅश मिळाले ते आपण डेटर्समध्ये कधीही घेत नाही. डेटर्समध्ये आपण क्रेडिटवाला पार्ट घेतो. तर 100 पैकी जर 20% मिळाले तर किती झाले, 80% तुमचे काय झाले, क्रेडिट. किती मंथ्स दिलेला आहे डेटर्स, 2 months. मी इथे लिहील 2 months.
कॅश बॅलन्स बघा इथे डिरेक्टली दिलेला आहे तुम्हाला 2 lakhs, तर मी इथे लिहून घेईन 2 lakhs. चला कॅल्क्युलेट करूया आता हे सगळे. मल्टिप्लाय करून तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल मल्टिप्लाय करायचंय. इथे आपण सेपरेट मल्टिप्लाय करूया बिकॉज इथे 50% करायचंय तुम्हाला, विसरायचं नाहीये. लेबर आणि ओव्हरहेड्स ऑलवेज काय होतात वर्क इन प्रोग्रेस मध्ये 50% होतात, बाकी सगळं काय राहतं 100% राहतं. मल्टिप्लाय करून तुमचा आन्सर येईल. टोटल करंट ॲसेट 1,29,50,000. चला आता या पार्टमध्ये येऊया. 12,500 क्रेडिटर्स कशावर जातात 90. क्रेडिटर्सचा मंथ बघून घेऊया किती आहे. सप्लायर 1 month, इथे मी लिहीन 1. इथे दोन्हीकडे सुद्धा 12,500. वेजेस किती आहे 40. ओव्हरहेड्स किती आहे 80. बघा किती दिलेले आहे. टाइमिंग लॅग इन पेमेंट डी वाला पार्ट हाफ मंथ दिलेला आहे तुम्हाला. तुम्हाला किती करायचंय दोघांना हाफ. तर इथे तुम्ही काय करू शकता हाफ लिहा और तुम्ही 0.5 सुद्धा लिहू शकता. तुम्हाला जशी इच्छा असेल तसं तुम्ही इथे कॅल्क्युलेट करा. आणि लास्ट सेम येईल. मल्टिप्लाय करायचंय 12,500 मल्टिप्लाय बाय 80 मल्टिप्लाय बाय हाफ. ओके, तुमचा आन्सर येईल 18,75,000. आता तुम्हाला करंट ॲसेटमधून करंट लायबिलिटी लेस करायची, तर तुमचा आन्सर येईल 1,10,75,000. आणि त्याच्यावर तुम्हाला काय काढायचं आहे 10% मार्जिन ऑफ सेफ्टी काढायचं आहे. तर तुमचा आन्सर येईल 1,21,82,500. तर आता आपल्याला इथे एक सम सॉल्व करून झालेला आहे. मी या सममध्ये एक मिस्टेक केली आहे जाणून बुजून, तुम्हाला हे सांगण्यासाठी की जर एक्झाममध्ये अशी मिस्टेक झाली तर काय होईल. ओके, तर काय होईल जर असा तुम्ही सम सॉल्व केलात तर. मी ते एक जाणून बुजून मिस्टेक केली म्हणजे तुम्हाला समजेल की आता काय. आणि ही मिस्टेक जर तुम्ही केली तर तुम्हाला एक्झाममध्ये नाही समजणार, त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर समजेल की एवढे कमी मार्क्स का. मी तर करेक्ट सॉल्व केलेलं. आपण घाईघाईत काय करतो, सॉल्व करता 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 जातो आणि जे आपण पर्टिक्युलर्समध्ये काही पर्सेंटेज लिहिलेले असतात त्याला आपण काय करून देतो, इग्नोर करून देतो. ठीक आहे. आता मी ही मिस्टेक इथे केली. मी 50-50% घेतले, पण मी डेटर्सचे 80% कॅल्क्युलेटच केले नाही. ओके, एक्झाममध्ये असं झालं तर काय, तर बिलकुल घाबरायची गरज नाहीये. याचे तुमचे फक्त 2 मार्क्स कट होतील, कारण तुमची ही टोटल चेंज होईल, ही सेम राहणार आहे, याच्यावर काही फरक पडणार नाहीये, आणि हे चेंज होईल. ओके, त्याचे 2 मार्क्स कट होतील. पण तुम्हाला काय करायचंय, एक्झाम मध्ये जेव्हा तुम्ही असे सम सॉल्व कराल तेव्हा पुन्हा एकदा क्रॉस चेक करायचंय. हा सम एक्झाम ओरिएंटेड घेतलेला क्वेश्चन पेपरचा सम होता, म्हणून मी तुम्हाला या पद्धतीने दाखवलं की बीइंग अ स्टुडंट मी सुद्धा ही मिस्टेक करू शकते. तर तुम्ही जर स्टुडंट असाल तर तुम्ही तर बाय डिफॉल्ट करू शकता घाईघाईत, आपल्याला खूप स्ट्रेस असतो त्यावेळेस एक्झामचा. तर मी काय केलं, ही मिस्टेक केली. पूर्ण सम सॉल्व झाल्यानंतर जर तुम्हाला ही मिस्टेक समजली की अरे मी ते 80% घेतलेच नाही, सिम्पली तुम्हाला याच्यावर काय करायचंय, लाईन ड्रॉ करायची आहे. तुम्हाला कुठेही काटछाट रफ काही करायचं नाहीये. याच्यावर सिम्पली तुम्हाला लाईन ड्रॉ करायची, सिंगल लाईनने कट करायचंय आणि त्याच्या खाली तुम्हाला न्यू फिगर लिहायची. आता माझं तर टेक्नॉलॉजी आहे, मी एक्सेलमध्ये सॉल्व करतेय, तर मी काय करेल इथे डायरेक्टली 80% ऍड करेल. पण तुम्हाला असं काहीही करायचं नाहीये. तुम्हाला काय करायचंय, डिरेक्टली तिथे काय करायचंय, कट करून खाली 80% वाला कॅल्क्युलेट करून लिहायचंय. मग तुमचं हे चेंज होईल, हे आन्सर चेंज होईल, हे आन्सर चेंज होईल, हे आन्सर चेंज होईल.
तर तुम्हाला काय करायचंय, मग हे तिन्ही पार्ट्स कट करून परत खाली न्यू पार्ट्स लिहा, म्हणजे तुमची कुठेही काटछाट राहणार नाही. नाहीतर एक्झामिनर जेव्हा चेक करेल तेव्हा तुमच्या जर फिगर्स वर जास्ती खालीवर असतील तर त्याला ते प्रॉपरली समजणार नाही. तर या पद्धतीने तुम्ही तुमचा सम सॉल्व्ह करू शकता. एक सम मी तुम्हाला तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह करून दाखवला की मिस्टेक झाली तर काय, कारण पर्सेंटेज आपल्याकडून कधीतरी काय होतात, इग्नोर होतात, ते झाले नाही पाहिजे. ओके, तर चला आज आपण इथे अजून एक सम पाहिला. असे करून आज आपण 3 सम इथे कंप्लीट केलेले आहेत. तुमच्या बुकमध्ये क्वेश्चन्स पॉज करून व्हिडिओ नोट डाऊन करून घ्या आणि त्याचे आन्सर सुद्धा पॉज करून करून नोट डाऊन करून घ्या, म्हणजे तुमच्याकडे प्रॉपरली तुमचं जे काही नोट्स आहेत त्या रेडी होतील फॉर युअर एक्झाम्स. नोट्स रेडी होतील ॲज अ हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी मी तुमच्या सोबत ऑलवेज आहे अप टू युअर एक्झाम अँड आफ्टर युअर एक्झाम ऑल्सो, कारण तुमच्याकडे हा डेटा ऑलवेज तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह राहणार आहे ॲज अ रेकॉर्डिंग. कधीही जाऊन तुम्ही काय करू शकता, यूट्यूबवर सर्च करून माझे लेक्चर्स एनी टाईम पाहू शकता. त्याच्यामुळे मी तुम्हाला हे लेक्चर्स रेकॉर्डेड प्रोव्हाइड करते की माझ्या स्टुडंट्सला एक्झामच्या अर्धा तास आधी जरी काही डाऊट आला तर आणि ते जर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकले नाही तर ते इझिली मला भेटू शकतात ऑन यूट्यूब. ओके, टिल देन बाय बाय, stay safe, have a good day.